सांगा, आता सध्या भारतामध्ये एक डिस्कशन चालू आहे की विवाहाचं वय मुलींचं 18 वरून 21 करायचं. योग्य आहे का हा निर्णय? सर, मला वाटतं विवाहाचं वय जे मुलांसाठी आहे 21 वर्ष, तर ते मुलींसाठीही करण्याला हरकत नसावी. कारण मुलीही आता त्याच म्हणजे मुलांच्या प्रमाणातच शिक्षण घेण्यामध्ये पुढे येत आहेत. तर मला नाही वाटत काही म्हणजे त्याच्यावरती काउंटर काय केलं जातं की जर आपण मॅच्युरिटी लेवलचा आपण देशाचे लीडर निवडू शकतो वयाच्या 18 वर्षी, तर आपण जोडीदार निवडू शकत नाही. सर, निवडू शकतोच, पण 18व्या वर्षापर्यंत आपलं शालेय शिक्षणच पूर्ण होतं, पदवी नाही ना होत. मग पदवीचं वय जर 21 पर्यंत जात असेल तर आपण 21 वर्ष करण्याला काही हरकत नसावी असं मला वाटतं. महिलांचं सक्षमीकरण झालं असं वाटतं तुम्हाला? सर, महिलांचं सक्षमीकरण पूर्ण प्रमाणात झाले असं आपण म्हणू शकत नाही, पण नक्कीच आपण सक्षमीकरण करत आहोत. अनेक योजना आहेत, धोरणं आहेत, कायदे आहेत जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. तर हळूहळू ही प्रोसेस होत आहे, पण पूर्णतः झालंय असं मला. What is the difference between बेरोजगारी and बेकारी? लॉजिक लावा. बेकार कोणाला म्हणायचं, बेरोजगार कोणाला म्हणायचं? बेरोजगार म्हणजे ज्यांना रोजगार करण्याची इच्छा आहे पण रोजगाराच्या संधी नाहीयेत किंवा ज्यांना नोकरी मिळत नाही, यांना आपण बेरोजगार म्हणू शकतो. आणि बेकार म्हणजे ज्यांना काहीच करायचं नाहीये, फक्त म्हणजे काही न करता आयुष्य घालवायचं, तर त्यांना आपण मला वाटतं बेकार म्हणू शकतो.